नवीन एक गल्ली तयार होईल किंवा दुसऱ्या जुन्या गल्लीतले मोडन फुटन, हे चालूच राहणार आहे, हे संपणार नाही. काम कधीच संपत नसतं. खूप चांगल्या गोष्टी आहे तुमच्या गावामध्ये. काही दिसल्या मला उणिवा. काही लोक शेतात गेले राहायला, त्यांच्या जागा पडक्या आहे, चांगल्या ठेवल्या पाहिजे. तिथे भाजीपाला लावा, शेवगा लावा, सीताफळ लावा, जागा तुमच्याच आहे, खाऊ द्या ना. तुम्हाला जाता जाता एक सांगून देतो, कुणाला राग आला तर येऊ आला, जर त्या जागा त्यांनी नीट नाही केल्या तर पंचायतला त्या जागा ताब्यात घ्यायचा अधिकार आहे. हे कायद्यानं सांगतो मी. मला घ्यायची नाही, ती यायची नाही. चांगलं ठेवा. आपलं म्हणणं काय, गाव चांगलं करू राहिलं, सगळं काम चांगलं करू राहिलं, महिला चांगलं करू राहिलं, करा. एक एक घराच्या पुढे दगड अजून दिसते. मी जेवढा वरून काळा आहे त्याच्या 10 पट आतून काळा आहे. हे दगड हरामखोर पुढं काऊन ठेवते मला अजून कळलं नाही. हो काय असा धरून डोक्यात घातला पाहिजे त्याच्या. तुम्हाला सांगतो साहेब, तुम्हाला खरंच सुख पाहिजे तर सुख पायरी पुढे नाही लावायची, पायरी पोटात करायची. तर 7 दिवस सप्ताह केल्याचा उपयोग आहे. पुढं कसं पायरी करतो मला कळत नाही. लोकांच्या रस्त्यातले आम्हाला काटे वेचायचे सांगितले का दगड टाकायचे सांगितले? पण काय हरामखोर असे दगड ठेवतो. तुमचं लय बरं आहे, 90% बरं आहे. मी आता लय गावं पाहिलं ना, लय जायला लोक आहे. तुमचं चांगलं आहे, हळूहळू होईल. मग आता गाव म्हणलं तर एवढे तेवढे राहतेच. सरपंच कुठे गेले? मी सरपंचाच्या घरी जेवायला गेलो तर मी तिथे एक जाळी पाहिली. मला असं वाटतं ती मच्छर मारायची होती काय करून. हा बरोबर आहे का? हा, आणि ते मच्छर मारायची जाळी सरपंचाच्या घरी लागतीच. हा ना. त्याच्यावरून 2 गोष्टी लक्षात आल्या की गावात मच्छर आहे. आमच्या तिकडे आहे ना, तुम्ही ना, आम्ही काही लांब नाही पण काही किलोमीटरवर फरक पडत असतो. आमच्या तिकडे आहे ना, रस्त्याच्या कडेला असे 2-2, 4-4 कुत्रे बसते. रस्त्याच्या कडेला 2 पाय पुढं 2 पाय माग. त्याची काय मीटिंग चालते भगवान जाणे. पण ते काय करते, गाडी आली, मोटरसायकल 4 व्हीलर आली, त्या गाडीच्या मागं पळते. अर्धा किलोमीटर पळते ते कुत्रे. मला अजून कळलं नाही ते कुत्रे त्या गाडीच्या मागं काऊन पळते. त्याला काय शिवाजी पुरस्कार असतो का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार असतो का? मग काय त्या कुत्रे मागं लागायचं कारण काय असेल? खूप विचार केला, मला काही उत्तर सापडलं नाही. पण त्याच्यातून चौधरी साहेब मला एक शिकायला मिळालं. काय शिकायला मिळालं? किती कुत्रे गाडीच्या मागे लागले म्हणून गाडीवाल्यानं कधी गाडी उभा करून कुत्र्याला विचारलं का, भाऊ तुमचा काय प्रॉब्लेम आहे का? त्यांना विचारायचं. असे कुत्रे पळते पळते थांबते आणि उजून येऊन बसते. त्यांच्या नादी लागायचं. आणि असे 2-4 कुत्रे दर गावात असतेच असते. आता त्याला काय करणार, त्याला असते. ते देवानं पाठवलेले, तुम्ही आम्ही थोडी खंडोबा आहे देऊ. त्याला नाव ठेवायचं नाही, तिकडं लक्ष द्यायचं नाही. हे निसर्गातल्या गोष्टी आहे. काही तुम्ही म्हणा साप कशाला, इच्छू कशाला, उंदीर कशाला, घुस का, हे देवानं पाठवलेले. त्याचा रागराग करायचा नाही, इलाज काढायचा, इलाज. मला एवढा टेम नाही, नाही तर एक कसे जन्माला आले हे सुद्धा लई भारी झालं.
यांचा जन्म कशातून झाला हे सुद्धा लय भारी. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, एक गोष्ट लक्षात घ्या, माझं गाव करताना या सगळ्या गोष्टी ग्रामपंचायतनं केल्या पाहिजे. अर्थात ग्रामपंचायतकडे पैसा पाहिजे, हे लक्षात आलं. आणि आम्ही आमच्या इथं काय केलं साहेबाला माहीत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टॅक्स. गावकरी मंडळी, मी कुणाची सुपारी घेऊन आलेला माणूस नाही. मी सांगितलं उपजत वारकऱ्याची औलाद आहे. माझ्या 5 मुलीची शपथ खाऊन सांगतो, माझ्याकडे 2 गोष्टीचं माझ्याकडे ताकद आहे. एक, मी आयुष्यात कधी खोटं बोलत नाही. 2, मी आयुष्यात कधी हरामाचे 10 रुपये कोणाचे खात नाही. त्याच्यामुळं तुम्हाला खोटं सांगून किंवा वरवरणी सांगून मला काही घेणं नाही. आयुष्यात पुन्हा मी दुधडला येईन नाही येईन, काय आपली भेट होईल नाही होईल, कशासाठी सांगायचं, काय करायचं. उद्या पण संध्याकाळपर्यंत मी राहीन याची गॅरंटी नाही. कशासाठी काही सांगायचं लोकाला. आम्ही अभ्यास केला का पैशाशिवाय काही चालत नाही. आणि आम्ही आमच्या लोकांकडून टॅक्स घ्यायचं ठरवलं आणि टॅक्स थोडा वाढवून लोकाला समजून सांगितलं, समजून बी सांगितलं आणि सुव्यवस्था बी केल्या. तुमच्या एवढंच माझं गाव आहे, नीट ऐका. महिला, गावकरी, तरुण पोरं, सेम तुमच्या एवढं गाव आहे, तुमच्या एवढेच घर आहे, तुमच्या एवढीच माझी लोकसंख्या आहे. तुमच्या इथला वर्षाचा टॅक्स 6 लाख रुपये. किती? 6 लाख. तो बी लोक भरीत नाही, थोडे लागले भरायला. पाणीपट्टी हे ते भरते, घरपट्टी भरीत नाही. महिला मंडळ, तुमच्या इथला टॅक्स किती? 6 लाख. माझ्या इथला टॅक्स आहे 40 लाख. एवढेच घर, एवढेच माणसं आहे. 6 लाख कुठं, 40 लाख कुठं. आणि माझ्या गावात 100% लोक टॅक्स भरते. वर्षाच्या पहिल्या दिवशी भरते. तुमच्याकडं साल संपल्यावर पैसे भरते, आमच्याकडं साल सुरू व्हायच्या आधी पैसे भरते. आमची बिजलाबाई म्हणून बाई आहे, शेवंतबाई आहे, बिजलाबाई आहे, लक्ष्मीबाई आहे, साखरबाई आहे. या महिला घरात एकट्याचे, घरकुलात राहत्या, नवरा वारलेला आहे, मुलबाळ नाही, एकट्याच घरात लोकाच्या रोजानं जात्या आणि ग्रामपंचायतचा पहिल्या दिवशी 5,000 रुपये टॅक्स भरत्या. मी इथून दंडवत करतो, त्याच्यामुळे गाव सुधारलंय. 5,000 रुपये आम्ही घेतो. 800 घराचे 40 लाख मला जमा होते. पण आम्ही सुविधा बी तसेच देतो, एका हाताने टाळी वाजत नाही. माझ्या इथे ग्रामपंचायत काय काय देते तुम्हाला विश्वास बसणार नाही एवढ्या गोष्टी. आणि आम्ही साहेबाच्या काळात चालू केलेल्या ह्या गोष्टी, साक्षीदार आहे साहेब. तुमच्या इथे बी काही गोष्टी चालू केल्या. आता वर्षभर पिठाची गिरणी मोफत. साधारण एका माणसाचे 1,000-1,500 तर वाचते वर्षाचे. एका माणसाला एक जार, रोज एका घराला एक जार 20 लिटरचा. इकडे पाणी कशाचं आहे आता? एक जार देते का पण मोफत देते? 5 रुपयाला देते. तिथेच गडबड होती. आता 5 रुपयाला एक जार रोज जर नेला तर महिन्याचे 150, वर्षाचे 1800. वाचले ना त्या बाईचे पैसे, कसे नाही भरायचे. आणि याच्यात काय होतं, मी आधी तुम्हाला सांगितलं, मला दुधडशी काही घेणं नाही आहे. मी जे आहे ते मांडणार आहे. 800 तुमच्या घरं, किती जार जाते? साधारण जार किती जाते? 300 जाते. म्हणजे 500 घरी ते पाणी जात नाही. कळलं का नाही कळलं? 500 घरी ते पाणी पित नाही.
ती आपलीच लेकरं आहे ना, प्यायला पाहिजे ना. 300 घरी जातं, 500 घरी जात नाही.